हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? ए डॉट जवळ या आपल्या रांगोळी चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या रांगोळीमध्ये काय स्पेशल आहे? आज आपण बनवतोय ठिपक्यांची रांगोळी. तर ठिपक्यांची रांगोळी म्हणूयात किंवा याला कोलम रांगोळीसुद्धा म्हणतात. तर आज मी तुम्हाला एक न म्हणता दोन, तीन न म्हणता चार, तब्बल 4 रांगोळ्या आज मी इथे दाखवलेल्या आहेत. तुम्ही या इथे इंट्रोमध्येच मी तुम्हाला रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता आणि तुम्हाला कुठली रांगोळी सगळ्यात चांगली वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स तर नक्कीच दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या इथे मी ह्या सगळ्या 4 डिझाईन्स काढून घेतलेल्या आहे, प्रिंट काढून घेतलेली आहे आणि या सगळ्या A4 साईज पेपरवरती आहेत आणि ह्या A4 साईजमध्ये सुद्धा हाफ पेजवर आलेल्या आहेत. म्हणजे 2 मोठ्या आहेत जरा आणि 2 थोड्या लहान आहेत. तर या इथे मी OHP शीट A3 साईजची घेतलेली आहे आणि मोठी OHP शीट असल्यामुळे आपल्या 2 रांगोळ्या त्याच्यावर बसलेल्या आहेत. तर इथे मी परमनंट मार्कर घेतलेला आहे आणि त्याने आपली ही पूर्ण डिझाईन मी एकदा तयार करून घेणार आहे. याने आपण मार्किंग केल्यामुळे आपल्याला डिझाईन्स बनवायला थोड्या इझी होतात. तर या पद्धतीने आपण 4ही डिझाईन्स मार्करने ड्रॉ करून घेणार आहोत. आणि जर तुम्हाला या सगळ्या डिझाईन्सच्या PDF पाहिजे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर DM करू शकता. तुम्हाला या PDF मिळून जातील. व्हॉट्सॲप नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आणि या इथे आपण आपली OHP शीट हलू नये म्हणून मास्किंग टेप लावायची आहे. त्याने काय होईल ना, आपली OHP शीट हलणार नाही आणि एका याच्यामध्ये आपली रांगोळी परफेक्ट ड्रॉ होऊन जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता की ह्या 2 जरा मोठ्या रांगोळ्या आहेत. त्यासाठी आपल्याला इथे A3 साईजच्या 2 OHP शीट्स लागलेल्या आहेत. म्हणजे अर्ध्या अर्ध्या भागामध्ये एका OHP शीटवरती 2-2 आपल्या रांगोळ्या बसलेल्या आहेत. जर तुमच्याकडे A3 साईज OHP शीट नसेल तर तुम्ही 4 आपल्या A4 साईजच्या OHP शीट्स घ्या आणि प्रत्येक एका OHP शीटवर एक तुमची रांगोळी छान बसून जाईल. तर या पद्धतीने आपण 4ही आपल्या रांगोळ्या तयार करून घेतलेल्या आहे. म्हणजेच परमनंट मार्करने आपण यांना ड्रॉ करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथे OHP शीट कट करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला थोडं उचलायला ठेवायला बरं पडेल म्हणून मी 2 वेगवेगळे भाग करून घेतलेले आहेत OHP शीटचे. आणि या इथे आपण आता ग्लू घेतो आहे. तर या इथे मी फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू वापरते आहे. आणि मला एका ताईंची कमेंट होती की ताई आम्हाला असा अंदाज कळत नाही आहे की आम्हाला ग्लू कसं घ्यायचं आहे, त्यामुळे आम्हाला प्लीज एकदा चमच्याचा अंदाज सांगा. म्हणजे चमच्याने कसं आपल्याला घेता येईल ग्लू. तर या इथे मी तुम्हाला चमच्याच्या मेजरमेंटने सांगितलेलं आहे की जर आपल्याला 1 चमचा आपण इथे ग्लू घेतलेला आहे तर एका चमच्याला पूर्ण भरून घेतलेला आहे ग्लू. एका चमच्याला थोडं कमी एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी चमच्याला पूर्ण भरून घेतलं होतं ग्लू आणि आता चमच्यामध्ये थोडं पाणी, पूर्ण चमचा न भरता थोडं कमी असं पाणी घेतलेलं आहे. आणि तुम्ही याप्रमाणे सुद्धा ग्लू तयार करू शकता. आता या पद्धतीने आपल्याला ग्लू छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्या डिझाईनवर ग्लू अप्लाय करत जायचं आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप या पद्धतीने ग्लू अप्लाय करत जा आणि तुम्हाला जेही कलर कॉम्बिनेशन्स इथे आवडतील तुमच्या पद्धतीने त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही रांगोळी करू शकता. आणि तुम्हाला ह्या ज्या माझ्या 4 रांगोळ्या आहेत यांचे कलर्स कसे वाटले आणि कुठल्या रांगोळीचं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला आवडलं आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर
या पद्धतीने आपण आपल्या रांगोळीचं फर्स्ट कोट कंप्लीट करणार आहे. चारही रांगोळ्यांवर आपण आपले पहिले फर्स्ट कोट तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फर्स्ट कोट केल्यानंतर आपल्याला हे छान वाळू द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकताय मी ग्लू लावते आहे आणि ग्लूवरती छान रांगोळी घालायची आहे आणि तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार कलर करू शकताय. तर या पद्धतीने आपल्याला ग्लू लावताना आणि इथे मी 2 ब्रशचा वापर केलेला आहे. जर डिझाईन थोडी मोठी असेल म्हणजे आपल्याला ग्लू जास्ती लावायचा असेल तिथे मी थोडा 4 नंबरचा वगैरे ब्रश वापरते आणि खूप छोट्या ज्या डिझाईन्स असतात तर तिथे आपल्याला ग्लूसुद्धा व्यवस्थित लावावा लागतो. कारण जर आपण डिझाईनच्या बाहेर ग्लू लावला तर आपली रांगोळी तिथेसुद्धा चिपकून जाते आणि आपली डिझाईन खराब होऊ शकते. त्यामुळे आपल्याला छोट्या ठिकाणी 0 नंबरचा किंवा 1 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता. 2 नंबरचा सुद्धा ब्रश चालेल तिथे. तर या पद्धतीने तुम्ही लक्ष द्या ब्रश वापरताना सुद्धा. तर या पद्धतीने आपल्या 4ही रांगोळ्यांचा फर्स्ट कोट कंप्लीट झालेला आहे. आता याला आपल्याला छान अर्धा तास वाळू द्यायचा आहे. अजिबात घाई करायची नाही आहे आपल्याला. तर आणि तो छान वाळल्यानंतरच तुम्ही सेकंड कोट करायला घ्या. फर्स्ट कोट करून अर्धा तास नक्की त्याला वाळू द्या. म्हणजे त्यावरती आपण सेकंड कोट करत असताना ग्लू लावायला जातो तर तो ग्लू लावताना आपली रांगोळी निघू शकते. त्यासाठी आपल्याला त्याला छान वाळू द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला दुसरा कोट करायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली सेम प्रोसेस असते. मी नेहमीच सांगते की आपल्याला ती सेम प्रोसेस फॉलो करत जायची आहे. आपल्याला ग्लू लावत जायचं आहे आणि नंतर आपल्याला रांगोळी घालत जायची आणि आपण जेव्हा सेकंड कोट करतो त्यावेळेला आपली रांगोळी पूर्ण भरून येते. म्हणजे ज्याही जागा आपल्या उरलेल्या असतात किंवा कवर झालेल्या नसतात त्यासुद्धा सेकंड कोटमध्ये छान कवर होऊन जातात. आणि कधीकधी तर आपल्याला सेकंड कोट करायची सुद्धा गरज पडत नाही. इतकी परफेक्ट आपली फर्स्ट कोटमध्ये रांगोळी होऊन जाते. पण त्या खाली ती ट्रान्सपरंट अशी दिसते त्यामुळे आपल्याला सेकंड कोट करावा लागतो. तर या पद्धतीने मी सेकंड कोटसुद्धा करून घेतलेला आहे आणि आपल्याला सेकंड कोटलासुद्धा अर्धा तास छान वाळू द्यायचं आहे. नंतरच आपल्याला ॲक्रेलिक कलरचं काम करायला घ्यायचं आहे. जर आपण ओल्या रांगोळीवर ॲक्रेलिक कलरचा वापर केला तर आपल्या रांगोळीवरनं आपलं ॲक्रेलिक कलर निघू शकतं किंवा तो पसरू शकतो. आणि माझ्या एका मैत्रिणीची एक परत मला कमेंट आलेली की आपण त्यामध्ये पाणी घालायचं का? तर नाही. आपण इथे जसा रंग घेतो आहे तो जरा घट्ट असतो तर आपल्याला ब्रश बुडवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये मी ब्रश बुडवलेला आहे आणि कलर मिक्स करून घेतलेला आहे. आपल्याला थोडं घट्ट वाटलं परत एकदा बुडवा आणि एकदा घ्या पाणी तुम्ही. पण खूप पाणी घ्यायचं नाही आहे. इथे माझा रंग थोडा घट्ट असल्यामुळे मी 2दा ब्रश पाण्यात बुडवलेला आहे. कधीकधी आपला रंग पातळसुद्धा असतो तर आपल्याला एवढी गरज पडत नाही. त्या रंगाच्या थिकनेसनुसार तुम्ही पाणी घ्या. खूप पाणी घेतलं तर आपला रंग रांगोळीवर पसरू शकतो आणि आपली रांगोळी खराब होऊ शकते. तर तुम्ही नक्की लक्ष द्या आणि आपल्या रंगामध्ये तुम्ही जास्ती पाणी मिक्स करू नका. ब्रश 1-2दा बुडवला तरी पुरे आहे आपल्याला. आणि या पद्धतीने तुम्ही जर आपल्या ब्रशला आपण एकदा रंगात बुडवलं की आपल्या डिझाईनवरनं एकदा पूर्ण ब्रश फिरवून घ्यायचा. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता की लाईट कलर आलेला आहे त्यावरतीच आपल्याला डबल कलर घेऊन छान डार्क त्याला आपल्याला डिझाईन बनवत जायची आहे. आणि अशा पद्धतीने आपलं 4ही रांगोळ्यांना आउटलाईन करून झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की आपली रांगोळी आउटलाईन केल्यानंतर किती छान दिसते ती. आणि आता आपल्याला ही थेंबांची रांगोळी असल्यामुळे आपण इथे डॉट देतो आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर द्या, नसेल पाहिजे तर नाही दिले तरी चालतील. पण जर तुम्हाला इथे डॉट्स द्यायचे असतील तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा देऊ शकता किंवा मग या पद्धतीने 3D आउटलाइनरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.
तर तुम्ही इथे बघू शकते की मी 3D आउटलाइनरने इथे थोडे छोटे छोटे डॉट्स दिलेले आहे आणि इथे लाल रंगाचा सुद्धा मी वापर केलेला आहे. लाल रंगाच्या सुद्धा 3D आउटलाइनरने मी छोटे डॉट्स दिलेले आहेत. तर तुम्हाला जसं आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. आता या इथे ही रांगोळी आपली जरा खूप किचकट होती किंवा खूप साऱ्या डिझाईन्स होत्या याच्यावरती, तर मी या पद्धतीने आउटलाईन्स करून घेतलेले आहेत आणि जे आतले गोल होते हे मी सगळे 3D आउटलाइनरनी करत आहे. जर तुम्हाला इथे सुद्धा ॲक्रेलिक कलरच वापरायचा असेल तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा खूप छान आपली रांगोळी दिसेल. तर या पद्धतीने आपल्या 4ही रांगोळ्या तयार झालेल्या आहेत आणि या इथे तुम्ही बघू शकता की मी आपलं OHP शीट, ज्या एक्स्ट्रा OHP शीट होती त्या मी सगळ्या रांगोळीच्या कट करून घेतलेल्या आहे. आणि या पद्धतीने तुम्ही तुळशीपुढे, देवापुढे, दारात, अंगणात आणि अशा छोट्या छोट्या रोजच्या वापरीच्या ह्या ज्या लागणाऱ्या आपल्या रांगोळ्या असतात ह्या तुम्ही आरामात तयार करू शकता. आणि घाई गडबडींमध्ये तुम्ही या ठेवल्या की आपली रांगोळी तयार. जर तुम्हाला आजची रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तुम्हाला आजची कुठली रांगोळी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली आहे हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा आणि सुंदर आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला कुठले अजून नवीन डिझाईन्स बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर बाय.